नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुकडेबंदी कायदा या कायद्यान्वये जे 11 गुंठ्याच्या खाली व्यवहारावर निर्बंध घातले आहेत, तर आपल्याकडे समजा दोन भावामध्ये जी जमीन आहे त्याचं विभाजन करायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर या कायद्याचं उल्लंघन होत असेल, विभाजन केलेली जमीन दोन भावाच्या हिस्स्यात पडत आहे, ती पडणारी जमीन 11 गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर त्या केसमध्ये हा कायदा काय म्हणतो आपण त्याबद्दल बघूया। आता हे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की मी पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यात प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळे हे जे 11 गुंठ्याचं जे काही लिमिट आहे ते आमच्या पुणे जिल्ह्यात मी जिथे प्रॅक्टिस करतो तिथली आहे। मी नॉर्मली त्याबद्दल बोलतो आहे। महाराष्ट्रात सर्वत्र 11 गुंठे लागू नाही, प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र वेगळं आहे, त्याच्यामुळे माझे 11 गुंठे हे जे मी बोलतो हे सर्वांना लागू नाही। तुम्ही पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे असाल तर तिथल्या संबंधित तलाठ्याकडे किंवा तुमच्या तहसीलदाराकडे जाऊन चौकशी करा की तुमच्या जिल्ह्यातलं तुमच्या तालुक्यातलं प्रमाणभूत क्षेत्र काय आहे। ओलीत जमिनीसाठी वेगळं असतं, जिरायत जमिनीसाठी वेगळं असतं आणि बागायत जमिनीसाठी वेगळं असतं। जिल्हावाईज हे प्रमाणभूत क्षेत्र वेगळं आहे, हे तुम्ही कन्फर्म करून घ्या। मी बोलताना सहज 11 गुंठे याच्यासाठी बोलतो कारण मी जिथे प्रॅक्टिस करतो तिथे 11 गुंठ्याचं लिमिटेशन आहे, 11 गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलं आहे। तर आता येऊया आपण मूळ विषयाकडे। मला बऱ्याच लोकांचे फोन आले, ते असं म्हणतात, सर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 11 गुंठ्याचं लिमिटेशन आहे, समजा दोन भावामध्ये 16 गुंठे जमीन असेल, आता दोन भावामध्ये विभाजन करायचं आहे, मग दोघाच्या नावाने 8-8 गुंठे विभाजन होईल का? तर याचं उत्तर आहे नाही। कारण दोघाच्या नावाने 8-8 गुंठे जर विभाजन केलं, डिवायडेड केलं जमीन, तर 8 गुंठे ही जी जमीन प्रत्येक भावाच्या वाट्याला येत आहे, ती तुकडेबंदी कायद्याचा जो मूलभूत आपलं प्रमाणभूत क्षेत्र आहे 11 गुंठ्याचं, त्या क्षेत्राचं उल्लंघन करत आहे। मग याच्यावर उपाय काय? उपाय नंबर 1 तो कायद्यातच सुचवला आहे, तो म्हणजे दोन भावांनी ठरवायचं की दोघांपैकी एकाने आपला हिस्सा सोडायचा आणि जो दुसरा भाऊ आहे त्याला तो जो उरलेला हिस्सा आहे तो देऊन टाकायचा आणि आपल्या हिस्स्याची मार्केट व्हॅल्यूनुसार जी काही प्राईज निघते ती घेऊन टाकायची, अशी पहिली तरतूद तुकडेबंदी कायद्यात दिली आहे। आता सहजासहजी जर सामंजस्याने दोन भावामध्ये हा निर्णय होत नसेल की कोणी हिस्सा सोडावं आणि कोणी घ्यावं, हा निर्णय होत नसेल, तर मग कायद्यात तरतूद दिली आहे सेक्शन 8 सबसेक्शन 2 क्लॉज ब याच्यामध्ये दिला आहे, जर दोन भावामध्ये सामंजस्याने कोणी हिस्सा सोडावं हे ठरवता येत नसेल तर चिठ्ठ्या लिहायच्या आणि चिठ्ठ्या टाकायचं आणि ज्याचं नाव चिठ्ठीत येईल त्याला जमीन दिल्या जाईल आणि ज्याचं नाव चिठ्ठीत येणार नाही त्याने आपला हिस्सा सोडावा, अशी स्पष्ट तरतूद तुकडाबंदी कायद्यामध्ये आहे। थोडक्यात तुकडाबंदी कायदा काय म्हणतो, एक तर दोघा भावामध्ये विभाजन करताना जर विभाजन होणारी जमीन ही 11 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर सामंजस्याने एकाने आपली जमीन सोडून द्यावी दुसऱ्याच्या नावे आणि मोबदला घ्यावा आणि मोकळं व्हावं, पण तुकडा पडू द्यायचा नाही, पहिली तरतूद म्हणतो। सामंजस्याने जर तुमचं काही निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर सरळ तुम्ही सेक्शन 8 सबसेक्शन 2 क्लॉज बच्या नुसार चिठ्ठ्या टाकायच्या, ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्याला जमीन द्यायची, दुसऱ्याने जमीन सोडायचं आणि मोबदला घ्यायचा, जमिनीतून मोकळं व्हायचं, चालतं व्हायचं, पण जमिनीचा तुकडा पाडायचा नाही। दोन भावापैकी एका भावाने जमिनीतून चालतं व्हायचं असं कायदा म्हणतो, पण तुकडा पाडू नका हे अगदी स्ट्रिक्टली सांगतो। थोडक्यात काय, तुकडा पाडण्यावर हा कायदा अत्यंत कठोर आहे, तुम्हाला अजिबात तुकडा पाडण्याची परवानगी देत नाही। आता मला अजून असे काही फोन आलेत, त्यांनी विचारलं, सर आमची 3 गुंठे किंवा 4 गुंठे जमीन आहे, मग आता आम्ही काय करायचं? आम्ही ही कोणाला विकू शकत नाही, मग आम्ही करायचं काय? कारण आम्हाला तर विकायचं आहे, कारण 4 गुंठे जमिनी 5 गुंठे जमिनीचं आम्ही करायचं काय? मग त्यांना माझं हे सजेशन आहे की जर तुमची जमीन
2 गुंठे 4 गुंठे 5 गुंठे 6 गुंठे असेल ती विकता येत नाही, हे खरं आहे. तुकड्या बंदी कायद्याने ती हस्तांतरण होणार नाही. पण याच्यात उपाय आहे. उपाय हे आहे की या कायद्यामध्ये तुकडा जोडची सोय आहे. मग तुकडा बंदीने विकता येत नाही, पण तुकडा जोडनी विकता येतं. मग तुकडा जोडणी कसं विकायचं? समजा तुमची 6 गुंठे जमीन आहे किंवा 8 गुंठे जमीन आहे, तुम्हाला विकायची आहे, पण तुकडा बंदीने विकता येणार नाही. मग ती तुकडा जोडणी विका. तुकडा जोडणी विका म्हणजे काय? तुमच्या जमिनीच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 दिशेला जे शेतकरी आहेत त्याच्यापैकी बोला. जो शेतकरी तुमची जमीन घ्यायला तयार असेल त्याला तुमची 6 गुंठे 5 गुंठे किंवा 1 गुंठा जमीनसुद्धा तुम्ही विकू शकता. कारण तुमच्या जमिनीला ती जमीन शेजारच्याची जमीन जोडली आहे. त्या केसमध्ये हा व्यवहार तुकडा बंदीचा नसून तुकडा जोडण्याचा आहे. तुम्ही विकलेली जमीन पुढच्या शेतकऱ्याच्या जमिनीला जोडणार आहे. त्याच्यामुळे तुकडा जोडच्या अंतर्गत तुमचा विक्रीचा व्यवहार होऊ शकतो आणि तुमची जी काही थोडीफार जमीन आहे जी शेतीसाठी फारशी उपयोगाची नाही त्या जमिनीचा तुम्ही व्यवहार करू शकता. शेजारच्या जमिनीला जोडून विकू शकता, तो घेऊ शकतो. हा व्यवहार करायला कायद्याची हरकत नाही. तर ज्यांची जमीन कमी आहे त्यांना विकायचं आहे, तुकडा बंदीने नाही विकू शकत, पण तुकडा जोडच्या तरतुदी अंतर्गत तुम्ही तुमची जमीन विकू शकता आणि तुमच्या जमिनीला जी लागलेली जमीन आहे त्याला तुमची जमीन हस्तांतरित होते. कायद्याने अशा व्यवहाराला परमिशन आहे. तर थोडक्यात भावाबंदमध्ये जर 2 भावामध्ये विभाजन करायचं असेल तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ती तरतूद कायद्यामध्ये आहे. आणि तुमची 1 गुंठा 2 गुंठे जमीन असेल तर ती विकायची असेल तर तुकडा जोडच्या तरतुदीनुसार तुम्हाला विकता येते. तर मित्रहो, ही होती ती 2 भावातील विभाजनासंदर्भात. समजा मर्यादेपेक्षा कमी, निर्धारण क्षेत्रापेक्षा कमी जमीन विकायची असेल किंवा विभाजन करायचं असेल तर त्या संदर्भातील तरतूद आणि माहिती. तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, माझ्याशी थेट संपर्क करायचा असेल, कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे फोन करू शकता असं नाही. तुम्ही व्हॉट्सॲपवर मला मेसेज टाका, मला बोलायचं आहे, भेटायचं आहे. त्यानुसार तुम्हाला अपॉइंटमेंट दिल्या जाईल. अपॉइंटमेंटनुसारच तुम्हाला भेटता येईल किंवा बोलता येईल. याबद्दल सविस्तर माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला सूचना दिल्या आहेत, आधी जाऊन ते वाचा. त्यानुसारच तुम्ही मला संपर्क करा. फोन करायचा नाही, संपर्क करायचा व्हॉट्सॲपवर मेसेज टाकून. बाय.